महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तासनतास वीज पुरवठा खंडित, उकाड्याने नागरिक त्रस्त। महावितरणच्या गलतान कारभारामुळे नागरिक रस्त्यावर। जळगाव शहरात शुक्रवारी सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून शहरातील तामपूर परिसरात संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कित्येक तास वीज नसल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे। तीव्र उष्णता आणि पाणी टंचाईमुळे लोकांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे। स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की त्यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेमध्ये तीव्र संताप होता। या संतापापोटी परिसरातील लोक शहीद अब्दुल हमीद चौकात जमले आणि त्यांनी रस्ता अडवला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आंदोलकांनी मागणी केली की वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव। मी साहेबांना सगळ्यात त्यांचा निषेध जाहीर करतो। त्यांनी आमच्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून लाईट गेलेली आणि ती आम्ही त्यांना फोन लावतोय तर ते उळवडीचे उत्तर देत आहे आम्हाला। आम्ही लाईट येते, त्यांचे कर्मचारी बी उळवडीचे उत्तर देत आहे आम्हाला। येतोय आणि आम्ही तिथे स्पॉटला आले सोना पेप्सीला, आम्ही बघलं पण तिथे त्यांचा एक बी कर्मचारी नाही, तिथं एकही नाही। पण त्या आम्ही त्यांना कॉल लाईन नंबर फोन लावतो तर ते आम्हाला म्हणतात का बा आम्ही तुम्हाला म्हणतो का बा तिथे आम्ही स्पॉटला आहे। मग आम्ही तिथं स्पॉटला पाहिलं तर स्पॉटला कोणीच नाही। नंतर त्यांनी सांगितलं का बा केबल येते, सलोडने येते, याच्यावर येते, तिकडनं येते। म्हणजे हा इस्लाम एरिया आहे, त्याच्यामध्ये लहान लहान मूल बाळ राहतात, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सगळ्यांचे पाठी यांचे घर राहतात, गडर नारी हे सगळे रस्ते, त्याच्यामध्ये आम्ही सगळे इतक्या तंचाळमध्ये राहतो। त्याच्यामध्ये अजून त्या लेकरांना डँगोचं त्याचं लक्षण होईल या गोष्टींचं यांनी एमईसीबी वाल्यांनी दखल घ्यावं आणि त्यांनी ते उळवडचे उत्तर देतात आम्हाला नेहमी। हे तुम्हाला रस्ता आंदोलन याच्यासाठी करलं जात आहे का ते आम्हाला इतकं उळवडचे उत्तर देत आहेत। त्यांना साधा त्यांच्या कॉलर फोन लावलं का ते लगेच तसंच करतायत, हा येत आहे साहेब येत आहे। आणि जे साहेब आहेत एमईसीबीचे साहेब जे आहेत ते त्यांच्या वडिलांचा आजार आहे आणि ते म्हणतात का मी सुट्टीला आहे। म्हणजे तर तुम्हाला काय काम आहे तुमचं, तुम्ही सुट्टीला पाहिजे ना। तसं त्यांना साहेबांना सांगणं आहे का तुम्ही इथं येऊन ते दुरुस्त करा आणि नेहमीचा विषय डायरेक्टली एकदा अर्थाने नेहमीचा विषय। तर मी साहेबांना सांगतोय, तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे का इस्लाम मीरा आहे बा इथं लक्ष द्या तुम्ही जरा। 10 घंटे 12 घंटे लाईट जातीये, इतकं तुम्ही लक्ष द्यावा साहेब। मी तुम्हाला खंबीरपणाने सांगतोय तुम्हाला। ये सुबह 9 बजे से लाइन गई है यहाँ पर। मैं वसीम बापू भाजपा कार्यकर्ता और मेरी भाभी यहाँ पर नगर सेवक है। सुबह 9 बजे से लाइन गई है यहाँ पर। साहब को बोला हमने कि साहब ये सोना पेप्सी की बार बार वायर टूटती है, केबल टूटती है तो आप नहीं डालिए, तो ये नहीं डालते और बार बार जुड़ाते हैं और इसको रिपेयरिंग करते हैं। तो सुबह से यहाँ से 9 बजे से जो लाइन गई अभी की शाम के 6 बज गए, साफ करे आधे घंटे में आ रही, 1 घंटे में आ रही, आधे घंटे में आ रही, 1 घंटे में आ रही, ऐसा कर करके अभी 6 बज गए। हमने इसलिए यहाँ पर रास्ता रोको आंदोलन किया है। फोन लगा रहे तो फोन का क्या, फोन का बार बार फोन लगा रहे तो उसमें 3-4 बार फोन करे तो एक बार फोन उठा रहे हैं, बार बार वही बोल रहे साहब क्या केबल आ रही। 11 बजे से जो चगा रहे साहब हमारे को, अभी शाम को 6 बज गए यहाँ पर। तो छोटे छोटे बच्चे देखो यहाँ पर ना। आपकी क्या मांगे? यहाँ पर साहब आए और साहब खुद रिपेयर करे, नहीं तो हमारे घरों में सोकर देखे साहब कैसे धूप में और बिना कूलर के बिना पंखे के सो रहे बच्चे हमारे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।